असल्याचं कळतंय आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय रिकामं करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस छावणीत आता बदललंय। तर बॉम्ब विरोधी पथक डॉग स्क्वॉड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तपास करतायत आणि तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीखाली करण्याचे आदेश देण्यात आलेत। पोलिसांनी आदेश दिले आहेत कारण की याच जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे, म्हणून पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। डॉग स्क्वॉडच्या मदतीनं बॉम्बची तपासणी केली जाते, संपूर्ण कार्यालयाची तपासणी केली जाते। तर दुसरीकडे आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। संपूर्ण कर्मचारी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील संपूर्ण अधिकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। रुपेश पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रुपेश, सध्याची काय ताजी अपडेट आहे? कसा तपास सुरू आहे? नक्कीच निनावी मेल जो आहे तो बॉम्ब जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवल्याची निनावी मेल जो आहे तो पोलीस विभागाला आल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी कार्यालय जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय खाली करण्याचे आदेश दिले। त्यानंतर काही वेळातच डॉग स्क्वॉड आणि जे बॉम्ब विरोधी पथक आहे ते तिथे दाखल झालेलं आहे। सध्या पूर्ण कर्मचारी जे आहेत ते त्यांना इमारतीच्या बाहेर काढण्यात आलं असून पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। डेट आपण दिली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की तपास सुरू आहे आणि तपासानंतर नेमकं काय निष्पन्न होतंय पाहावं लागेल। अधिकची अपडेट आपण घेत राहू। मध्ये आपण पाहतोय जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब उडवून देण्याची धमकी मिळालेली आणि म्हणून एकच खळबळ माजलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाला धमकीचा ईमेल आला होता। काय आपण सांगाल? आज सकाळी या संदर्भातील एक मेल जिल्हाधिकारी कार्यालय प्राप्त झाला। त्या अनुषंगाने स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली गेली होती की यामध्ये जो बॉम्ब ठेवलेला आहे त्याची वेळ सांगितलेली होती। या अनुषंगाने कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय याचे सर्व मजल्यावरील सर्व अंमलदार, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। प्रशासकीय बिल्डिंग 1 आणि 2 यामध्ये सुद्धा सेम प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। तिथेही कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी ठेवण्यात आले नाही आणि हा संपूर्ण परिसर आणि पूर्ण बिल्डिंगचे सर्व फ्लोअर, सर्व रूम्स या BDDS स्क्वॉडच्या माध्यमातून चेक केले जात आहे। आणि वळतोय पुढच्या बातमीकडे। भारतात राहून पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रावरील संशयाची सुई आता अधिकच मजबूत होत चालली आहे। तपास संस्थांकडून तिच्या पहलगाम भेटीचा आणि पाकिस्तान कनेक्शनचा तपास केला जातोय। पहलगाम हल्ल्यापूर्वी तिनं रेकी केल्याचा आरोप आहे। ज्योतीनं मुंबईवरती 26/11ला हल्ल्याच्या आधी रेकी करणाऱ्या डेव्हिड हेडली सारखीच रेकी केल्याचा आरोप आहे।